नमस्कार मंडळी, मी सलोनी आणि 100 डेज ऑफ लाईफमधला आज आपला 79वा दिवस. सकाळी उठली आणि मी चहा बनवला. माझा नेहमी वाहून जातो चहा कधी पण बघा. तर इथे ब्लॅक टी माझ्यासाठी, कारण आज श्रीकृष्ण जन्म आहे त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदा उपवास केला आहे. सो ते बोलले की जाऊया आपण गणपती बघायला. आमच्या बाजूलाच कारखाना आहे गणपती बाप्पाचा. तर पेंटिंग कसा केला आहे तो बघायला गेलो आणि मस्त छान छान रंगवलेले गणपती. घरी आले आणि त्यांना जेवण बनवायला लागले आणि मग हे आमचे बॉक्स बनवले बाबांनी, जे पडद्याला बॉक्स लावतात ते. आणि मग ते कलर वगैरे करत होते घरीच. आणि त्याला कृष्ण कन्हैया आत तुला भेटायला कसा दिसतोय ते बघायला आलेला. आणि मामाने बटर वगैरे टी शर्ट पण पाठवून दिलं बाप्पाचं. अजूनही माझ्या मामांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. लग्न झाले तरी लहानपणापासून देतात, अजूनही देतात. आणि ते गार्गी क्यूट कन्हैया निघालेली कशी दिसते सांगा. आणि शार्वी आलेली संध्याकाळी भेटायला, तर ते घेत होते पण ती त्यांच्याकडे जातच नाही, माझ्याचकडे असते. मग इथे रात्री सुजल आलेला कॅडबरी वगैरे घेऊन आला आणि 12 वाजता आपला कृष्ण जन्म झाला. तर दह्याने दुधाने पाण्याने वगैरे त्यांची आंघोळ घालून पूजन करत होते आणि मी असं छानपैकी पूजा केली. पहिल्यांदाच केली पण खूप मस्त वाटलं. आणि बाजूला रवीनाकडे गेली, त्यांच्याकडे कृष्ण जन्म होतो सो पूजा वगैरे असते, पोथी वगैरे असते. तर तिकडे 12 वाजता गेलेलो. पाया पडायला सगळीजणं बोली सोबत जोड्याने पाया पडा, म्हणून पडलो आणि सगळ्यांच्या पण पाया पडून झालं. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय बाय.